नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता 12वी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील VIMP क्वेश्चन महत्त्वाचे प्रश्न आपण अपलोड करत आहोत आणि त्यामध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत. प्रश्न 5व्यातला सोमत लिहा हा जो काही प्रश्न 12 गुणांसाठी असलेला त्यावरती आधारित असलेला हा चौथा आपण ह्या विषयाचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. यापूर्वी 3 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. सेपरेट वेगवेगळ्या प्रश्नांवरती हे व्हिडिओ आहे, त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न ह्या ठिकाणी मिळणार आहेत. ते सगळे प्रश्न पाहून घ्या. उद्या 18 तारखेला दुपारी 3 वाजता पेपर आहे, तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. आज आपण 2 व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि सकाळी एक उद्या अपलोड होईल तिसरा व्हिडिओ, म्हणजे पूर्ण तुम्हाला ही सगळी माहिती ह्या ठिकाणी मिळून जाईल. इयत्ता 12वी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 26साठी प्रश्न 5वा 20 ते 25 शब्दात तुमचं मत लिहा हा जो काही प्रश्न आहे तो आपण ह्या ठिकाणी कव्हर करतो. पहा, यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिकीकरणामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात बदल झालेले आहेत. त्यानंतर मानवतावादी हस्तक्षेप 3 नंबर आहे. 1990 नंतर व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. चौथा प्रश्न आहे, देशी संस्थानांचे विलिनीकरण हे स्वतंत्र भारतापुढे प्रमुख आव्हान. 5वा आहे, भारत आणि चीन संबंधांचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. यामध्ये सहमत आहे, तर तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती लिहावी लागते. याचे प्रश्न आपण पाहतोय. शांतता संरक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज आहे. चौथा प्रश्न आहे, याच्यामध्ये आणखी माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यास महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू स्पष्ट करायच्या किंवा त्याच्यावरती तुमचं मत मांडायचं आहे. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झालेली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जागतिकीकरणाला वेग आलेला आहे. अशी वाक्य तुम्हाला या ठिकाणी येतात, त्याच्यावरती आपलं मत मांडावे लागतं आहे. चौथा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. त्यानंतर 5वा आहे, शांतता व स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर तो आहे, पर्यावरण ऱ्हासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. उदारमतवादी लोकशाही आवश्यक आहे. जागतिकीकरणामुळे लोकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. त्यानंतर 5वा पहा, भारतातील कृषी क्षेत्रावरती जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. 5वा आहे, पारदर्शकता हे सुशासनासाठी महत्त्वाचे मूल्य आहे. यानंतर आणखी महत्त्वाचे पुढचे काही प्रश्न पहा, दहशतवाद ही एक आंतरराष्ट्रीय लेवलची जागतिक समस्या आहे. त्यानंतर हिंदी महासागरातील भारताची भूमिका, सॉफ्ट पॉवर विषयी तुमचे मत उदाहरणासह स्पष्ट करा. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास मानवी जीवनास घातक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावरती परिणाम झालेला आहे. राष्ट्रीय एकात्मता घडून आणण्यात राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. भारत आणि अलिप्ततावाद. त्यानंतर ई प्रशासनाने जनतेला जवळ आणलेला आहे. भारत एक उगवती सत्ता आहे, यावर तुमचं मत मांडा. एकंदरीत अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न होते. यानंतर आपण पुढचा जो व्हिडिओ पाहणार आहोत तो आहे प्रश्न क्रमांक 3 चुकी बरोबरच्या संदर्भातला. याचेही महत्त्वाचे प्रश्न आज तुम्हाला मिळून जातील. त्यापूर्वी हे 25 ते 30 मार्कात तुमचं मत स्वमत आपण त्याला म्हणत असतो, त्या स्वमतावरती आधारित असलेले हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तुम्हाला जेवढे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये, त्यामध्ये आवश्यक जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्हाला ह्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे अभ्यास करता अख्ख्या पुस्तकात त्याच्यातल्या ह्या प्रश्नांचा प्रथम अभ्यास करून घ्या. हे अभ्यास झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर बाकीच्याही प्रश्नांचा अभ्यास करायला काही हरकत नाही. आपण इथं गेस करतो आहे फक्त, त्यामुळं पूर्णच्या पूर्ण प्रश्न येतीलच असं नाही, पण काही वेळेस जर फॉर्मॅट वेगळ्या पद्धतीने आला तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळं आपला बाकीचा पण अभ्यास असायला हवा, परंतु याच्यात सगळ्यात महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत पहिले महत्त्वाचे प्रश्न आपण पोहोचवतो आहे आणि मग ह्या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही इतर अजूनही प्रश्न जे काही असतील तर ते तुम्हाला सोडवता येणं अपेक्षित आहेच. तर ठीक आहे मित्रांनो, चला आज प्रश्न 5वा ह्या ठिकाणी आपण क्लिअर केलेला आहे. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.